आक्रमक एकनाथ खडसे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना उद्योग खात्याशी संबंधित 5 प्रश्न विचारले। त्याला उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी उत्तर दिलं, मात्र त्यावर खडसेंचं समाधान झालं नाही। औद्योगिक क्षेत्रामध्ये भिवंडी, कोण, चाकण, तळेगाव, केरुडी, खंडाळा, पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रामध्ये MIDच्या ॲक्ट 68च्या अनुसार 32(1) गॅजेट नोटिफिकेशन झाल्यावर 7/12च्या उतार्यावर किती नोंदी वगळण्यात आल्या किंवा घेण्यात आलेल्या? माझ्या माहितीप्रमाणे अनेक नोंदी केल्याच नाही। 7/12वर मूळ मालकाचं नाव अजून आहे, त्याची माहिती आपल्याला म्हटली होती। वरील औद्योगिक क्षेत्रात 1961 पासून MID ॲक्ट पुढे 32(1) नंतर ज्या क्षेत्राचे भूसंपादन रद्द केले त्या रद्द करण्याचे कारण काय? त्याच्या आधी समजा 95च्या परिपत्रकानुसार रद्द केले असतात तर असे किती रद्द केले, किती लेआउट झाले हे आकडा सुद्धा दिलेला आहे की एकूण सुमारे लेआउट म्हणजे आरेखन झालेल्या भूखंडांची संख्या 74,440 आहे आणि त्यापैकी वाटप झालेल्यांची संख्या 67,842 इतकी आहे। आणि मी सांगितलं जे रिक्त आहेत ते ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। या व्यतिरिक्त जी माहिती तपशीलवार हवी आहे ती मी पटलावर अवश्य ठेवेन। मी माननीय मंत्री महोदयांना 5 प्रमुख प्रश्न विचारले, त्या एकाही प्रश्नाचं मला उत्तर आलं नाही। नसेल तुमच्याकडे तर पटलावर ठेवा, मी परत कागद आपल्याकडे द्यायला तयार आहे। त्यावर सुभाष देसाईंनी पुन्हा उत्तर दिलं, मात्र त्यालाही खडसेंनी आक्षेप घेतला। अखेर मुख्यमंत्र्यांनी उभं राहत या प्रकरणी माहिती घेऊन उत्तर देण्याचं आश्वासन दिलं। 1995च्या परिपत्रकाबद्दल मी सांगितलं की जी चौकशी चालू आहे झोटिंग आयोगाची समितीची, त्याच्यासमोर हा मुद्दा आलेलाच आहे। तिथे हा 1995च्या परिपत्रकाचा मुद्दा आहे। प्रकरण न्यायाधीशांसमोर आहे, न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर भाष्य करणं मला उचित वाटत नाही। लवकरच तिथला निर्णय अपेक्षित आहे, त्यानंतर भूमिका ही स्पष्ट होईल। अध्यक्ष महोदय, तरीही माझ्या उत्तराला हरकत आहे की माननीय मंत्री महोदय म्हणतात या परिपत्रकाचे काय खरं आहे का खोटं आहे हे कोर्टामध्ये नाही आहे। या परिपत्रकाचा अर्थ कोर्ट काढायचा तर काढेल। सरकारला मी एवढंच विचारतोय, तुम्ही काढलेलं हे परिपत्रक आहे, सरकारने काढलेलं परिपत्रक आहे, ते रद्द झालेलं आहे का अस्तित्वात आहे? बस तुम्हीच काढलेलं परिपत्रक आहे। सरकार म्हणा कोर्ट थोडे ठरवणार रद्द केलं का काही आहे? तुमचं परिपत्रक आहे, तुम्ही रद्द केलं आहे का चालू आहे सध्या? त्या परिपत्रकाच्या अनुसार कारवाई करायची आहे का नाही करायची आहे, केली का नाही केली, एवढाच प्रश्न आहे साधा। सन्माननीय खडसे साहेबांनी परिपत्रकाचा प्रश्न उपस्थित केला। सन्माननीय देसाई साहेबांनी ते आयोगासमोर आहे असं सांगितलं, पण या सगळ्या वस्तुस्थितीचा विचार करता दोघे ज्येष्ठ सदस्य असल्यामुळे हे परिपत्रक जिवंत आहे की नाही या संदर्भातली माहिती लॉ विभागाला मागण्यात येईल आणि अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये ती मांडण्यात येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।